विवाहपूर्व समुपदेशन खरंच काळाची गरज आहे का? आम्ही त्याकडे जायला पाहिजे का? मुलाचा आयक्यू टेस्ट करतात. त्याला कोणत्या दिशेला जायचंय, कोणत्या अभ्यासाला जायचंय. पण आयुष्याचा जोडीदार निवडत असताना आम्ही कोणते निकष वापरतो का? इथं भूमिका संघर्ष पाहायला मिळतोय. म्हणजे एक मुलगा आहे, तो ताबडतोबच पतीच्या भूमिकेत जातो. ती मुलगी आहे, पत्नीच्या भूमिकेत जाते. ह्या भूमिका संघर्ष ज्याला म्हणतात. या ठिकाणी हे जे नातं आहे, पवित्र नातं, हे पवित्र नातं आजच्या कालखंडामध्ये काय प्रॉब्लेममध्ये आलेलं आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं भूमिका संघर्ष. काय आहे? भूमिका संघर्ष. इथं भूमिका संघर्ष पाहायला मिळतो आणि ह्या भूमिका संघर्षामध्ये हे आजकालचे तरुण मुलं टिकताना दिसत नाही. आणि मग त्यांना त्यांच्या भूमिकेची बघा काय आहे एखादा चित्रपट सुंदर का चालतो? कारण त्या ॲक्टरनं ती भूमिका खूप सुंदर बजावलेली आहे. कारण तो त्या भूमिकेवरती अभ्यास करतो. त्या भूमिकेचा अभ्यास करतो. त्या भूमिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. मग आमिर खान सारखा असेल म्हणजे तो कोणताही चित्रपटातला हिरो असू द्या. तो जेव्हा चित्रपटाची स्टोरी बघतो आणि त्याला जे कॅरेक्टर, जे पात्र त्याला निभवायचं असतं, त्यावरती तो 2-2, 3-3 वर्ष काम करतो. मग जर एक मुलगा आणि एक मुलगी एका विशिष्ट भूमिकेत जाणार असेल, तर आम्ही खरंच त्यांना भूमिकेची ओळख करून देतोय का? आम्ही आमचं घरचं वातावरण अगोदरच्या कालखंडामध्ये समाजशास्त्रामध्ये सोशलायझेशन नावाची एक संकल्पना होती. सामाजिकरण. व्यक्तीचं सामाजिकरण. त्याला समाजशील प्राणी बनवायचं आहे. मग त्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून पहिले संस्कार त्या मुलावरती कुटुंबाचे पडतात. मग ते पहिले संस्कार जर मुलावरती कुटुंबाचे पडत असेल, तर पहिलं ऑब्झर्वेशन तो आईचं करतो, वडिलांचं करतो. मुलीसाठी वडील हिरो असतात. मुलासाठी आई महत्वाची असते. ह्या भूमिका आहेत. आणि मग त्या ऑब्झर्वेशन करत त्यावरती ते संस्काराची मूल्य जे आहे त्याच्यावरती टाकल्या जायची आणि तो भूमिकेचं आकलन करून घ्यायचा. भूमिका त्या ठिकाणी त्याला कळायच्या. आता त्याला ती वेळ आहे का? वडील सर्व्हिसला आहेत, आई सर्व्हिसला आहे. मुलाला लहानपणापासूनच प्ले ग्रुपमध्ये टाकल्या जाते. त्याला कोणत्याच गोष्टीचं माहीत नाही. मग या भूमिकेची जाणीव ज्याला म्हणतात, ती जाणीव त्याला होतीये का? अगोदरच्या काळात आजी होते, आजोबा होते, काका होते, यांचं ऑब्झर्वेशन केलं जायचं. कोण कसं वर्तन करतंय? त्या भूमिकेची ओळख त्याला व्हायची. आता ती होतीये का? आणि मग जर त्या भूमिकेची ओळख त्याला होतच नसेल, तुम्ही डायरेक्ट त्याला त्या चित्रपटामध्ये टाकता. या 75% आणि मला सांगा जर डायरेक्टली तुम्ही जर तिथे टाकत असाल, तर तो चित्रपट जीवन हा सगळ्यात काय वैवाहिक जीवनाचं महत्वाचं काय? तो एक चित्रपट आहे. मग तो चित्रपट कसं काय यशस्वी होईल?